राहुल गांधींकडून मोदींचा इटलीच्या महिला राष्ट्रप्रमुखाचा अपमान। राहुल गांधींचा छिछोरेपणा अशोभनीय। राहुल गांधींनी देशाची माफी मागावी। मुख्यमंत्री फडणवीस आक्रमक। तर काल राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींची नक्कल केली होती। अमित शहा लायक नसलेले गृहमंत्री। शहा अधिवेशन काळामध्ये सभागृहाला सामोरं जायला घाबरले। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांची बोचरी टीका। पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिराचं स्थलांतर करा, हिंदू महासभेच्या आनंद दवेंची मागणी। तर दगडूशेठ गणपती मंदिराच्या विस्तारावरून ही नवी चर्चा आता सुरू। महसूल मंत्री नव्हे तर जात पडताळणी समिती दाखले देते। मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांचं जरांगेंना उत्तर। तर जात पडताळणी समितीला सीएम सुद्धा निर्देश देऊ शकत नाहीत। जरांगेंची भेट घेऊन शंका दूर करू, विखे पाटलांची माहिती। बावनकुळे व्यथित झाले, त्याचं वाईट वाटलं। यापुढे बावनकुळेंवर व्यंग करणार नाहीत, मात्र पुन्हा चूक झाल्यास माफ करणार नाही, जरांगेंचं भाष्य। आंदोलकांनी आक्रमक राहावं, पण भटकता कामा नये। कुणावरही वैयक्तिक व्यंग नको, प्रसाद लाड यांचा जरांगेंना सल्ला। 17 तारखेनंतर जरांगेंची भेट घेणार असल्याची माहिती। मी भोळा असतो तर भाजपवाल्यांनी कधीच खाऊन टाकलं असतं। जळगावमधल्या दूध संघाच्या कार्यक्रमात गुलाबराव पाटलांचं भाष्य। तर गिरीश महाजनांना उद्देशून हे वक्तव्य केल्याचीही चर्चा। चंद्रपूर, गोंदिया, भंडारामध्ये पदवीधर निवडणुकीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून प्रचाराचा धडाका। 2 दिवसीय दौऱ्यामध्ये चव्हाणांकडून संघटनात्मक बैठका। नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर आणि वर्ध्यामध्ये संघटनात्मक बैठका। राज ठाकरेंची पुण्यामध्ये पदाधिकाऱ्यांसोबत बैठक। जनजींकडे फोकस करा, संपर्क वाढवण्याच्या राज ठाकरेंच्या सूचना। जनजींमध्ये मोठे बदल घडण्याची ताकद, ते वेगळ्या पद्धतीने विचार करतात। पुढचं राजकारण हे जनजींभोवती फिरणार आहे, राज ठाकरेंचं मार्गदर्शन। आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। खासदार हरसिमरत कौर यांनी नांदेडमधील श्री सचखंड गुरुद्वारामधील अखंड पाठ कार्यक्रमात सहभाग घेतला। सुखबीर सिंग बादल यांच्यावरच्या हल्ल्यानंतर त्यांच्या पत्नी हरसिमरत कौर, मुलगी जावयासह अखंड पाठाला उपस्थित। अभिजित दिपकेंची उद्यापासून स्कूल ठीक करो मोहीम। शाळांमध्ये सर्व सुविधा देण्याची मागणी। तर हिंगोलीतल्या मूळ गावी जाऊन आंदोलनाची सुरुवात करणार, दिपकेंची घोषणा। शाळांसंदर्भात सूचना आल्या तर स्वागतार्ह, ज्या गोष्टी शक्य असतील त्यांची अंमलबजावणी करू। दिपकेंच्या आंदोलनावर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची प्रतिक्रिया। फडणवीस केंद्रात शिक्षण मंत्री होणार अशी चर्चा। तर आम्हाला चांगला शिक्षण मंत्री हवाय, काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाणांचं भाष्य। तर तुमच्या पक्षात नसेल तर इतर पक्षातला शिक्षण मंत्री बनवा, असंही वक्तव्य। गावकरी आणि स्थानिक प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न शिवसेनेकडूनच सोडवले। दरम्यान कुणी फुकटचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये। गणेश नाईक मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पाहत होते, पण पूर्ण न झाल्यानं अप्रत्यक्षपणे फडणवीसांवर टीका सुरू आहे। नरेश मस्केंचीही नाईकांवर टीका। अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना कुठलीही मुदतवाढ नाही, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे वक्तव्य। मराठी शिकण्यासाठी 15 ऑगस्ट ही शेवटची तारीख। 18 ऑगस्टपासून मराठी न बोलणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांवर कारवाई करणार, सरनाईकांचं स्पष्टीकरण। तर सरनाईकांची माणसं रिक्षावाल्यांकडून 800 रुपयांची पावती फाडतात। प्रताप सरनाईक रिक्षावाल्यांकडून खंडणी घेतात। गुणरत्न सदावर्तेंचा प्रताप सरनाईकांवर आरोप। कुंभमेळ्यावर किती खर्च केला आणि किती होतोय ते सांगा, कुंभमेळ्याच्या निधीवरून इम्तियाज जलील यांचं वक्तव्य। तर कुंभमेळ्याला उगाच बदनाम करू नका, जलीलांच्या वक्तव्यावर नितेश राणेंची प्रतिक्रिया। आरएसएसच्या मुख्यालयावर 2002 पर्यंत तिरंगा फडकत नव्हता, आता भाजप नेते तिरंगा रॅली काढतायत। सबकाळांची भाजपच्या तिरंगा रॅलीवर बोचरी टीका। तर अब आया ऊट पहाड के नीचे म्हणत डिवचलं।